मित्रांनो, 28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रासाठी फार वाईट ठरली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका विमान अपघातात दुःखद निधन झाले. परंतु या विमान अपघाताच्या काही मिनिटांपहिलेच अजित पवारांनी त्यांचे एका निकटवर्तीयाशी फोनवर संवाद साधला होता आणि त्या संवादात ते असे काही मुद्दे मांडत होते जे ऐकून तुम्ही नक्कीच म्हणणार की मरेपर्यंत झटणारा नेता हिमन अजित पवारांना तंतोतंत लागू होते. काय होते ते मुद्दे, काय होता अजित पवारांचा शेवटचा संवाद आणि श्रीजित पवार कोण ज्यांच्यासोबत अजितदादांचा संवाद झाला होता, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. या कथेच्या केंद्रस्थानी आहे श्रीजित पवार, अजितदादांच्या भावकीतले आणि बारामतीतील त्यांचे एक निष्ठावंत तरुण कार्यकर्ते. श्रीजित पवार म्हणजे अजितदादांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणारे आणि त्यांच्याशी थेट हक्काने बोलणारे व्यक्तिमत्व. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या मनातील खतखत दादांपर्यंत पोहोचवण्याचं काम श्रीजित अनेकदा करायचे. 28 जानेवारीची ती सकाळ ही अशीच होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं रणशिंग फुकलं गेलं होतं. तिकिटांचे वाटप झाले होते, पण काही कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी होती. हीच नाराजी घेऊन श्रीजित यांनी दादांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठे ठाऊक होतं की हा संवाद म्हणजे महाराष्ट्राच्या एका मोठ्या अध्यायाचा शेवटचा शब्द असेल. वेळ सकाळी 8:19 अजितदादांचे विमान मुंबईहून बारामतीसाठी आकाशात झेपावले होते. तिकडे बारामतीत श्रीजित पवार यांच्या मनात एक विषय घर करून होता. एका कार्यकर्त्यांची भावना दादांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. श्रीजित यांनी सकाळी 8:19 दादांना एक सविस्तर मेसेज पाठवला. विषय होता माळी समाजाची उमेदवारी आणि निवडणुकीतील जातींची समीकरणं. दादा विमानात होते, फ्लाईट मोडवर फोन होता, त्यामुळे मेसेजला डिलिव्हरी टिक आली नाही. विमान ढगांच्या पलीकडे होतं, नेटवर्कच्या बाहेर होतं. पण श्रीजित ना खात्री होती की दादा हा मेसेज नक्की वाचतील. घड्याळात 8:37 झाली होती. विमान बारामतीत विमानतळाच्या अगदी जवळ आलं होतं. लँडिंगसाठी चाक खाली आली होती. जमिनीच्या जवळ येताच मोबाईलला नेटवर्क मिळालं आणि बघा, हीच ती अजितदादांची कामाची तत्परता. ज्या क्षणी रेंज मिळाली त्याच क्षणी दादांनी श्रीजित यांचा मेसेज वाचला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांना कॉल केला. 8:37 श्रीजित पवारांच्या फोनची रिंग वाजली. आकाशात लँडिंगची प्रक्रिया सुरू असताना, खाली मृत्यू दबा करून बसलेला असताना दादा आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते. तो संवाद आता महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक ठेवा ठरला आहे. त्या फोन कॉलमध्ये कोणतीही औपचारिकता नव्हती, थेट विषयाला हात होता. अजितदादा म्हणाले, अरे श्रीजित, माहिती नसतं तुम्हाला काय नसतं, काहीतरी उगाच गैरसमज करून घेता. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊनच जातो ना बाळा. श्रीजित पवार म्हणाले, दादा मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. मग अजितदादा म्हणाले, मान्य आहे, पण तसं नाहीये. तुमचं सांगणं बरोबर आहे, पण ऐक, इथे माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता दिलेली आहे. जिथे ओबीसींचं रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनाही कोणाला संधी दिली नाही, तिथे आपण दिली आहे. आपण सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आणि न्याय देणार, हे लक्षात ठेव. श्रीजित पवार म्हणाले, चालेल दादा, तुम्हाला जे योग्य वाटतं तो निर्णय घ्या. आणि मग अजितदादा म्हणाले, ठीक आहे, ओके. आणि 8:38 फोन कट झाला. तो फोन कट झाला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच बारामतीच्या धावपट्टीजवळ एक भीषण स्फोट झाला. विमानाला आग लागली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालं. श्रीजित पवार यांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही. ज्या दादांशी मी आता 1 मिनिटापूर्वी बोललो, ज्यांनी मला ठीक आहे म्हटलं, ते आता आपल्यात नाहीत. श्रीजित पवार सांगतात, माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, पण दादांची तत्परता बघा. लँडिंगच्या वेळीही त्यांनी मला कॉल केला. त्यांना प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. हा त्यांचा शब्द, त्यांचा शेवटचा संदेश ठरला. 28 जानेवारी 2026 रोजी झालेला हा विमान अपघात केवळ एका नेत्याचा अंत नव्हता, तर एका कार्यक्षम प्रशासकीय युगाचा शेवट होता. पण या अपघाताच्या 6 मिनिटे आधी झालेला तो फोन कॉल सांगून गेला की अजितदादा पवार हे शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ आपल्या लोकांसाठी जगत होते. तो 8:37 कॉल आता श्रीजित पवारांच्या फोनमध्ये कायमचा राहील. तो नंबर आता कधीच लागणार नाही. तो करारी आवाज आता कधीच ऐकू येणार नाही. पण सगळ्यांना न्याय देऊ, हे त्यांचे शेवटचे शब्द बारामतीच्या
आणि महाराष्ट्राच्या मातीत कायमचे गुंजत राहतील. मित्रांनो, यावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.